जाती विनाशातूनच सर्व दुःखांची मुक्ती होईल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याही आधी बुद्धाच्या काळापर्यंत जे तत्व निर्माण झालं आणि त्या तत्वाला घेऊन ज्यांनी आपल्या सामाजिक चळवळीतला प्रवास सातत्यानं सुरू ठेवला, कृतिशील विचारक आणि त्याच पद्धतीनं केवळ विचार आणि कृती नव्हे तर त्या सगळ्या गोष्टींना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीची धडपड ही प्रत्यक्ष कृती कार्यक्रमातून जी केली जाते ती करणारं व्यक्तिमत्व गेल्या 35 वर्षापासून मुंबईमध्ये आपण सातत्यानं पाहतो आहोत. अर्थनीती पंचायत असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपलं काम सातत्यानं ठेवलेलं आहे. आणि खास करून त्यांचा जो आवडीचा विषय की जाती व्यवस्थेमध्ये आपण आरक्षण आणि जातीचे प्रश्न यावर गुंतून राहतो, परंतु दुसऱ्या बाजूला या देशातली सधन आणि उच्च जातीय जी व्यवस्था आहे ती आपलाही हिस्सा ओरबाडून नेते, तो कसा नेते यावर मात्र आपण चिंतन करत नाही, मंथन करत नाही. आणि म्हणून आपली प्रगती सामाजिक पातळीवर आपण वैज्ञानिक भूमिका घेऊन फुले शाहू आंबेडकरांची भूमिका घेऊन जरी वावरत असलो तरी दुसऱ्या बाजूला आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपण पुन्हा आरक्षण याच मुद्द्यावर फक्त खेळून राहतो, परंतु दुसऱ्या बाजूला व्यवस्थेतली सगळी साधन संपत्ती हा या देशातला उच्च वर्णीय उच्च जातीय भांडवलदारी वर्ग कसा नेतो या सगळ्या प्रश्नांवर आज आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत महनीय अतिथी आहेत माननीय शुद्धोदय नायर सर. जय भीम सर. आपल्या त्रिवेज मीडियामध्ये सर्वप्रथम स्वागत. बुद्धाची चळवळ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असेल, या सगळ्या चळवळींनी जाती प्रश्न हाताळला आणि त्याच्या निर्मूलनाची त्यांनी वारंवार भूमिका घेतली, तत्व स्वीकारलं. परंतु दुसऱ्या बाजूला या दोघांच्याही चळवळीमध्ये तत्वज्ञानामध्ये अर्थव्यवस्थेला, अर्थशास्त्राला फार मोठं स्थान आहे. ते फुले आंबेडकरी चळवळीच्या परिघामध्ये ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं का, असं आपलं आजपर्यंत काही निरीक्षण आहे का? खूप महत्वाच्या विषयाला तुम्ही तोंड फोडलेलं आहे, त्याबद्दल मी त्रिवेज मीडियाचं पहिल्यांदा आभार मानतो की ज्या प्रश्नाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही त्या प्रश्नावरती तुम्ही आज चर्चा घडवून आणत आहात. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर एक असं सांगता येईल आपल्याला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेपर्यंत 1956 सालापर्यंत आपली चळवळ ही सर्वांगाने विकसित होत होती आणि त्यात विशेषतः भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून या सगळ्या भारतीय समाजाचा विकास कसा होईल अशा पद्धतीची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सगळ्या आंदोलनातून, लिखाणातून, कृती कार्यक्रमातून केलेली आहे. आणि त्यानंतर अगदी दशकभराच्या आतच 1964 साली कर्मवीर भाऊसाहेब गायकवाड यांनी भूमिहीन आंदोलन केलं. हे आंदोलन हे फुले आंबेडकरी चळवळीने केलेलं आहे आणि त्याची त्या काळामध्ये बीबीसीने दखल घेतलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये असेल की हे आंदोलन किती मोठ्या प्रमाणात झालं होतं. आता या आंदोलनाचा एवढा म्हणजे त्याचा साहजिकच त्याचा मुख्य आशय जो आहे भूमिहीन आंदोलनाचा तो आर्थिक आहे, त्याचा गाभा आर्थिक आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळ आर्थिक प्रश्नांकडे लक्ष देत नाही असा जो काही जणांचा आक्षेप आहे तो आक्षेप तसा चुकीचा आहे, बिनबुडाचा आहे. आमची बाबासाहेबांच्या नंतरची जी सुरुवात झालेली तीच मुळात भूमिहीन आंदोलनातून झालेली आहे. पण आता झालं कसं की जेव्हा इथल्या व्यवस्थेच्या लक्षामध्ये आलं की हे आंदोलन काही मूलगामी परिवर्तन मागत आहे तेव्हा त्यांनी चाणाक्षपणे या आंदोलनाशी तडजोड केल्याचा एक देखावा निर्माण केला आणि या सगळ्या आंदोलनाला, या सगळ्या चळवळीला भावनिक प्रश्नांमध्ये गुंफटून टाकले आणि त्याला समाज बळी पडला. समाज बळी पडला असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की नेतृत्व बळी पडलं. आणि म्हणून मग नामांतराचा प्रश्न असेल, बाकीचे असे काही स्मारकाचे प्रश्न आहेत, पुतळ्याचे प्रश्न आहेत, हे प्रश्न महत्वाचे नाहीत असं मी म्हणत नाही. हे प्रश्न महत्वाचे आहेतच आणि अस्मितेच्या दृष्टिकोनातून, स्वाभिमानाच्या दृष्टिकोनातून त्या प्रश्नांची तड लागणं हे देखील गरजेचं आहे. परंतु
ज्या पद्धतीने या प्रश्नांच्या भोवतीच आपण आपलं लक्ष केंद्रित करतो आणि बाकीचा जो काही साधन संपत्तीचा मुद्दा आहे, साधन सामग्रीच्या वाटपाचा मुद्दा आहे, त्याच्याकडे मात्र आपण लक्ष देत नाही. ही आपल्या 1980च्या आसपासच्या नंतरच्या चळवळीचा हा एक आपण म्हणूया की आपला एक वैगुण्य राहिलेला आहे. एक थोडासा अपवाद त्याच्यामध्ये आपल्याला कांशीरामजी यांच्या आंदोलनाचा करता येईल. त्यांनी आर्थिक भागीदारीचं आंदोलन चालवलं, शरणार्थी आंदोलन चालवलं. जे काही शहरामध्ये राहणारे लोक आहेत ते ग्रामीण भागातले जातीव्यवस्थेचे बळी आहेत आणि म्हणून शहरामध्ये येऊन ते झोपड्यांमध्ये राहतात. त्यांना आर्थिक सहभागिता त्यांची करून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे देखील त्यांनी आंदोलन चालवलेलं आहे. त्यांना ती जाणीव होती. तथापि त्या पद्धतीने समाजामध्ये जाऊन, तळागाळात जाऊन तसे विचार पोचवण्यामध्ये आपलं जरा थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून आज परिस्थिती अशी आहे की लोक अगदी कधी कधी कुत्सितपणे विचारतात, अच्छा, आंबेडकरी चळवळीचा काय संबंध आहे आर्थिक गोष्टींशी, आर्थिक प्रश्नांशी? आता हे जे वैगुण्य आहे आपल्या चळवळीचं, ते वैगुण्य दूर करण्याचा आम्ही आमच्या पद्धतीने, आमची शक्ती फार थोडी आहे पण आम्ही प्रयत्न केलेला आहे. अगदी सांगायचं म्हणजे तर 2001 साली आम्ही काही सगळ्या मित्रमंडळींनी एकत्रित येऊन अब्राह्मणी अर्थनीती परिषद भरवली होती मुंबईमध्ये. त्याच्यामध्ये कुलदीप रामटेके सहभागी झाले होते, कालवश हरी नरकेसर त्याच्यामध्ये सहभागी झाले होते, शरद पाटील आले होते धुळ्याचे, कॉम्रेड शरद पाटील त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि अशा पद्धतीने अशा लोकांना घेऊन आपण तो प्रश्न लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण बजेट ज्या वेळेला जाहीर होतं त्या वेळेला आपण भारतीय साधन संपत्ती पंचायत या नावाने कार्यक्रम आयोजित करून बजेटमधला जो काही आपला हिस्सा आहे तो किती असायला पाहिजे आणि आपल्याला प्रत्यक्षात किती मिळालेला आहे याविषयी देखील आपण लोकांपर्यंत जाण्याचे प्रयत्न केलेले आहेत. दरवर्षी आपण साधारणपणे तो कार्यक्रम घेतो आणि त्याचे परिणाम असे आले की मुंबईच्या परिसरामध्ये तरी सध्या अर्थसंकल्प आणि बजेट यांच्यावरती काम करणारी टीम असं म्हटलं की मग आपल्या टीमकडे सहसा लोक बोट दाखवतात. आणि मला असं वाटतं की हे आमच्या कामाचं एक छोटंसं फलित आहे असं मी समजतो. बिलकुल. तरीही आपण बाबासाहेबांच्या भोवती किंवा फुलेंच्या भोवती जेव्हा फिरतो, म्हणजे फुलेंनी तर सामाजिक प्रश्न मांडत असताना शोषक आणि शोषित एक आर्थिक संकल्पनेतूनच त्यांनी भूमिका मांडली. बाबासाहेबांनी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी जसं तुम्ही उल्लेख केला, म्हणजे धरणं असतील, औद्योगिक विकास असेल, शेतीच्या संदर्भातलं विकास असेल, जमिनीचं राष्ट्रीयकरण असेल किंवा शेतीचं सहकारीकरण असेल, संविधानातले त्यांनी दिलेलं 38 ते 51 कलम जे आजपर्यंत केवळ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल राहिलेलं आहे, परंतु आज ते बेचिराख होताना दिसत आहेत. अशा ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेला म्हणजे सामान्य जनतेच्या दृष्टीने उद्ध्वस्त करत असताना या चळवळींचा आवाज त्या विरोधात उभा राहत नाही. याची नेमकी काय कारण असते? तर ती कारणं काय असायला पाहिजे आहेत याच्याविषयी खरं पाहायला गेलं तर जे काही प्रत्यक्ष सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करीत आहेत आणि ज्यांनी राजकीय संघटना स्थापन करून काहीतरी राजकीय क्षेत्रामध्ये उडी घेतलेली आहे, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं अधिक संयुक्तिक ठरेल. कारण ते प्रत्यक्ष त्या प्रवाहामध्ये आहेत, हे सगळं बदलण्याच्या प्रवाहामध्ये आहेत. आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते कसे आहेत की आमच्यावरती खूप मर्यादा आहेत. आमच्याकडे साधनांची मर्यादा आहे, आमच्याकडे मनुष्यबळाची मर्यादा आहे, आमच्याकडे बाकी अशा अनेक मर्यादा आहेत. तरी देखील मला असं वाटतं की एकूण अर्थसंकल्प आणि त्याच्यामधला आपला हिस्सा याविषयी आपल्या समाजातून जरा थोडा रेटा तयार झाला तर त्या रेट्याच्या माध्यमातून जे काही राजकीय संघटना चालवणारी आपले नेते मंडळी आहेत त्यांच्यावरती काहीतरी दबाव येऊ शकतो आणि मग त्यांना त्याच्यावरती भूमिका घेणं मला वाटतं की भाग पडेल. एक चांगली गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की मागच्या वर्षी ज्यावेळेला आम्ही हा अर्थसंकल्पाचा जनजागृतीचा कार्यक्रम चालू केला तर लोक आम्हाला हसायचे की हा काय विषय का म्हणे, अर्थसंकल्प आणि अमकं तमकं, तुम्ही काहीतरी पुतळ्याचा विषय सांगा, काहीतरी मोर्चा काढायचा विषय सांगा, काहीतरी अन्याय अत्याचाराचा विषय सांगा. तर आम्ही त्यांना म्हणायचो की ते विषय महत्वाचे आहेतच, पण
हा विषय आमच्या दृष्टीने आम्हाला अधिक महत्वाचा वाटतो. त्याचं कारण असं की तुमच्या जगण्याचा एकूणच परीघ जो आहे तो परीघ देशाचा अर्थसंकल्प निश्चित करत असतो. तुम्ही जो आंघोळीसाठी साबण वापरता त्याची किंमत काय असावी ते अर्थसंकल्पात ठरतं. तुम्ही ज्या चपला वापरत आहात त्या चपलांची किंमत काय असावी ते अर्थसंकल्पात ठरवलं जातं. तुम्ही जे कपडे परिधान करता त्या कपड्यांच्या किमती काय असाव्यात हे देखील तुमच्या अर्थसंकल्पात ठरतं. घराच्या किमती अर्थसंकल्पात ठरत असतात. तर एकूणच तुमच्या सगळ्या जीवनाचा जो काही परीघ आहे, जीवनाचं जी काही तुमची व्याप्ती आहे, त्या सगळ्या गोष्टींना अर्थसंकल्प स्पर्श करीत असतो. पण त्याकडे आपलं लक्ष नाही. आणि नेमकं त्याच्याकडे आपलं लक्ष नसल्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट अशी की त्याच्याकडे आपलं लक्ष जाऊ नये यासाठी काही मंडळी मुद्दाम काम देखील करतात. उदाहरणार्थ की अर्थसंकल्पाच्या वेळेला मागे काही वर्षापूर्वी हिजाबचा मुद्दा एकाएकी चर्चेला आला आणि सगळेजण मग हिजाबची चर्चा करायला लागले देशाभरामध्ये. आणि नेमका त्याच वेळेला अर्थसंकल्प आला, त्याच्यामध्ये तुमचा हिस्सा काय, तो किती आहे, किती असायला पाहिजे, ही सगळी चर्चा त्याच्यामध्ये मारून टाकण्यात आली. तर अशा पद्धतीने हे डावपेच जे चाललेले आहेत ते आपल्या सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेला समजत नाही. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जे आपले राजकीय क्षेत्रामधले नेतृत्व मंडळ आहे, नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने बघावं. आणि आता जरा थोडंसं ते सुचिन्ह आम्हाला दिसत आहे की ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली तेव्हा बजेट म्हणजे काय असं आम्हाला हसून विचारणारे, कुत्सितपणे विचारणारे. आता परिस्थिती अशी आलेली आहे की वर्षावासाच्या कार्यक्रमात अर्थसंकल्पावर चर्चा होते. उदाहरण सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी काही वर्षावासाची व्याख्यानमाला चालू झाली, पहिलंच व्याख्यानाचं पुष्प बजेटवरती गुंफण्यात आलं. आणि मी स्वतः त्या ठिकाणी त्या विषयावरती संबोधित केलेल्या उपस्थितांना आनंदराज आंबेडकरांनी हे सगळं व्याख्यान 1 तासभर बसून व्यवस्थित ऐकलं आणि त्यांना त्याचं महत्व समजून आलं. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की हा जो काही प्रवास आहे या प्रवासामध्ये आज ना उद्या सगळ्या आपल्या सार्वजनिक जीवनातले जे काही व्यक्तिमत्व आहेत, महनीय व्यक्तिमत्व आहेत, त्यांना या विषयाचं महत्व आणि गांभीर्य समजून येईल आणि ते याच्याकडे अधिक गांभीर्याने बघतील, अधिक चौकसपणे बघतील आणि त्या दृष्टिकोनातून लोकांना जागृत करण्याचा आपला वाटा उचलतील याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही बजेटवर खूप वर्षापासून काम करत आहात आणि मगाशी तुम्ही म्हटलाय की बजेटवर कार्यक्रम ठेवत असताना लोक हसतात. म्हणजे बजेट आजही लोकांना आकलना पलीकडे वाटतो आहे का? किंवा बजेट जर सोप्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल तर ढोबळमानाने नेमका कसा तो समजून घेतला पाहिजे याविषयी काय थोडक्यात आपल्याला सांगता येईल? कसं आहे की आपण सगळे गृहस्थी माणसं आहोत. गृहस्थ असतील, गृहिणी असतील, आपण कुटुंबामध्ये राहतो. कुटुंबाचा आपला जो काही महिन्याचा खर्च आहे ते कुटुंब चालवणं म्हणजे बजेट. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायला गेलं तर उदाहरणार्थ तुम्ही आता पत्रकार आहात. तुम्हाला पत्रकार म्हणून समजा वर्षाचा, महिन्याचा तुम्हाला काही पगार मिळतो. तर समजा तुमचा पगार आता एक 30,000 रुपये असेल तर तुमच्या घराचं बजेट 30,000मध्ये निश्चित केलेलं असतं. तुम्ही ठरवता की या 30,000मध्येच मला सगळा माझा महिन्याचा खर्च करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पत्नीला सांगता की हे बघ एवढाच पगार आहे, त्यापेक्षा जास्त खर्च करायचा नाही. मग त्यात मग तुमचं घरभाडं जातं, किराणा जातो, मुलांचा शालेय शिक्षणाचा काही खर्च असतो तो जातो, कोणी आजारी पडलं तर ते जातं, कुठे समारंभाला जायचं असतं, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असतो, कुठे बाकीच्या कार्यक्रमाला जायचं असतं किंवा गावी आईवडिलांना पैसे पाठवायचे असतील, कोणी आजारी पडलं. हा सगळा जो काही उपद्व्याप आहे हा तुम्हाला तुमच्या त्या 30,000च्या चौकटीमध्येच बसवायचा असतो. आणि जर समजा असं करताना काही अडचणी आल्या मग तुम्हाला काय करावं लागतं? मग तुम्ही जे काही तुमचे मित्र आहेत त्या मित्रांना म्हणता की अरे बा मला जरा थोडीशी या महिन्यापुरते 5,000 रुपये दे, मी पगार झाले की तुला परत कर. हा आपला एक जनरली सगळ्याच कुटुंबाचा हा एक भाग आहे. त्याला तुम्ही, मी किंवा कोणीही अपवाद नाही. सगळेच आपण या अवस्थेतून गेलेलो आहोत किंवा जात असतो. तर आमचं म्हणणं असं की जसं तुमच्या घराचं बजेट तुम्ही काळजीपूर्वक चालवता, पैन पैसा हिशोब करता, अगदी त्याच पद्धतीने, त्याच काळजीने जर तुम्ही देशाच्या बजेटकडे लक्ष दिलं तर तुम्हाला अर्थसंकल्प समजणं फार सोपं जातं, अतिशय सोपं जातं.
अर्थसंकल्प म्हणजे काही, आता आपल्याकडे झालंय कसं की जी काही स्वयंघोषित तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी ती सगळी परिभाषा आणि तो सगळा विषय एवढा क्लिष्ट करून ठेवलेला आहे की लोकांना मग ते जीडीपी काय आणि इन्फ्लेशन काय आणि मग ते त्याची टोकन व्हॅल्यू काय आणि आमकं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यावरून जातात. आणि मला बोलत नाही यार हे बजेट म्हणजे काय, हे सगळं जरा थोडंसं आमच्या आकलनाबाहेरची गोष्ट आहे. तर त्या अर्थशास्त्रीय संज्ञा आहेत, त्या जर तुम्ही नीट समजावून सांगितल्या तर लोकांना कळू शकतात. पण आपण त्या संज्ञा लोकांना समजावून न सांगता त्यांना बजेट समजावून सांगतो, तिथे गोंधळ होतो. म्हणून आम्ही बजेट समजावून सांगताना लोकांना असं सांगतो की जसं तुमच्या घराचं बजेट आहे तसं तुमच्या देशाचं बजेट आहे. मग घरामध्ये पगार झाला की घरातल्या मुलांना आनंद होतो की आज पप्पांचा पगार झालेला आहे, पप्पा काहीतरी खाऊ घेऊन येतील. पत्नीला आनंद होतो, पत्नीच्या काहीतरी इच्छा असतात, हा मला काहीतरी साडी घ्यायची आहे, या महिन्याला मी घेऊन टाकणार ती साडी. तुमच्या स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा असतात की अरे हो मला जरा थोडा असं एक पुस्तक घ्यायचं आहे, पण तुम्हाला ते पुस्तक घ्यायला पैसेच राहत नाहीत. अशा प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात. म्हणून पगाराकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. आपण अतिशय आतुरतेने पगाराची वाट बघतो आणि पगार आला की आपण सगळे आनंदी होतो. पण हेच चित्र जर तुम्ही देशाच्या बजेटच्या विषयी पाहिलं तर मीडियावरती काही चालणारा जरा थोडासा 24-25 तास चालणारा गोंगाट जर सोडला तर सर्वसामान्य माणसं त्या बजेटकडे तेवढ्या गांभीर्याने बघत नाहीत. त्याचं कारण असं की देशाच्या बजेटचा आणि त्यांचा काही संबंध आहे हे समजावून सांगण्यामध्ये आपली चळवळ मला असं वाटतं की अपयशी ठरलेली आहे. तो त्यांचा दोष नाही, जनतेचा दोष नाही, तो आपल्यासारख्यांचा दोष आहे की आपण ते लोकांना समजावून सांगण्यामध्ये अपयशी ठरलो आहोत. जर तुम्हाला घरातल्या महिन्याच्या पगाराचा आनंद होतो तर बजेट हा तुमच्या देशाचा पगार आहे, तर देशाचा पगार आल्यावरती तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. पण आपल्याला त्याप्रमाणे काही आनंद होत नाही, कारण बजेट म्हणजे देशाचा पगार आहे हेच आम्हाला माहित नसतं. आणि हा देशाचा